नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अनेक आव्हानांना पेलत रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका। आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांच्या बागेतील आंबा सातासमुद्रपार पोहोचला। रायगड कोकणातील आंबा बागायतदारांसमोर आभाळ एवढी आव्हाने। बदलत्या हवामानाचा हापूस उत्पादनावर मोठा परिणाम। बनावट आंब्यांचा बाजारात सुळसुळाट। ग्राहकांचा थेट बागेतून खरेदीकडे कल। शेतकऱ्यांना वाचवा, आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांचे आव्हान। आंबा हा फळांचा राजा म्हणून जगभर ओळखला जातो। कोकणातील हापूस आंबा आपल्या चव, सुगंध आणि रंगामुळे विशेष प्रसिद्ध आहे। मात्र यंदा हाच हापूस अनेक संकटांना सामोरा जात आहे। बदलते हवामान, अवकाळी पाऊस, वाढता उष्मा, कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील भेसळयुक्त आंबे या सगळ्यांचा फटका थेट बागायतदारांना बसत आहे। सरकारी मदतीचा अभाव आणि उत्पादन घट यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। अशा परिस्थितीत मायबाप जनतेने थेट शेतकऱ्यांकडून आंबे खरेदी करून त्यांना आधार द्यावा असे आव्हान बागायतदार करत आहेत। अनेक आव्हान उभी ठाकली तरी या आव्हानांना पेलत रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका वाजत आहे। आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांच्या बागेतील आंबा सातासमुद्रपार पोहोचला असल्याचे खुद्द संदेश पाटील यांनी सांगितले। कोकणातील हापूस हा केवळ फळ नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। मात्र सध्याच्या संकटामुळे हा कणा डळमळीत झाला आहे। जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर फळांचा राजा टिकवणे कठीण होऊ शकते। म्हणूनच ग्राहक, शासन आणि समाज या तिघांनीही पुढे येऊन आंबा बागायतदारांना आधार देणे ही काळाची गरज बनली आहे। यंदाच्या हंगामात केवळ हवामानच नव्हे तर उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे। खतं, औषधं, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आंबा बागायतदारांचे गणित बिघडले आहे। एका झाडामागे होणारा खर्च वाढला असतानाही उत्पादन मात्र घटले आहे। तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे आंबा पिकाच्या फुलोऱ्यात, कालावधी आणि फळधारणेवर थेट परिणाम होत आहे। तापमानातील अचानक बदल आणि आर्द्रतेतील चढ उतार यामुळे मोहर टिकत नाही। दरम्यान निर्यात बाजारावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे। दर्जेदार उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात जाणाऱ्या हापूसच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनावर बसू शकतो। याच पार्श्वभूमीवर पाहूया आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा विशेष रिपोर्ट। भारत आणि महाराष्ट्र आंबा उत्पादनात अग्रस्थानी आहे। महाराष्ट्रात सुमारे 3.57 लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली असून कोकणातील हापूस आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते। यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो। रायगड जिल्ह्यात 56 ते 60 हजार आंबा बागायतदार आहेत तर संपूर्ण कोकणात ही संख्या 4.5 लाखांच्या घरात आहे। मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे। बदलत्या हवामानामुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात कुजला। मावा आणि तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढला। बागायतदारांनी महागडी औषधे फवारूनही अपेक्षित फळधारणा झाली नाही। यावर्षी केवळ 15 ते 20% उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उत्पादन घटल्यामुळे खर्च वाढला असून नफा मिळेल की तोटा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, रायगड। फडणवीस सरकारने जे काही जाहीर केले 22,000, पण त्याच्यातही अजून GR काढलेलं नाही आहे। त्याच्यामुळे सरकारकडून आंबा उत्पादकांना फारशी काही मदत होत नाही या मताचा मी आहे, वैयक्तिक माझं मत आहे। अनेक संकट येतात आंबा शेतकऱ्यांवर। हेच कोकणातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा दुजाभाव नेहमीच होतो आणि कोकणातल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे की कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी असे इथल्या लोकप्रतिनिधींना प्रामाणिकपणे वाटत नाही। त्याच्यामुळे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून होत नाहीत आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। आंब्याच्या झाडाला फुलोरा येण्यासाठी काय विशेष काळजी घेता आणि फळगळ जी थांबण्यासाठी काय विशेष काळजी घेता? आंब्याचा फुलोरा येण्यासाठी खरं काळजी घेण्याचं म्हणजे आपण झाडांना जे काही न्यूट्रिशन आहे किंवा त्याला पोषण मूल्य आहेत ती आपण द्यायला पाहिजे। आता आंबे काढून झाल्यानंतर या झाडांना योग्य खतं देणं हे महत्त्वाचं आहे आणि गरज असेल तिथं पॅक्लोबिट्रोझोलचं आपण ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे। पण मुळात NPK किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आणि मुख्य खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि झाडामध्ये जर ताकद आपण ठेवली, झाडांमध्ये अन्नद्रव्यांचा साठा व्यवस्थित ठेवला तर फुलोरा येतो। पण फळगळ आणि वांस फुलोरा हे मात्र आता गेले काही वर्षातले खूप मोठे चॅलेंजेस आहेत
आणि कीटकांची जी काही प्रतिकारशक्ती वाढली आहे त्याच्यामुळं आमचा जो कीटकनाशकांचा वाढलेला वापर आहे तोही एक वांझमोराला किंवा फळधारणा न होण्याला कारणीभूत आहे. तर उत्कृष्ट चांगली सेन्सिटिव्ह कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे. सर, आत्ताच्या काळामध्ये धावपळीच्या युगामध्ये मजूर व्यवस्थापन हे एक मोठं आव्हान असतं. मजूर व्यवस्थापन कसं करता? मजूर व्यवस्थापन करताना आमची खरंच तारांबळ होते. आता हे सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, खूपच कठीण गोष्टी आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कठीण गोष्ट ती होऊन गेलेली आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्शनमध्ये त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच